भावाने बहिणीला घरामधून हाकलून दिलं, पण 10 वर्षांनी तिच्या मुलाने जे केलं ते पाहून भाऊ ढसाढसा रडला. सकाळचे 8 वाजले होते. प्रकाशच्या घरच्या अंगणात मोठा वाद सुरू होता. त्याची मोठी बहीण माया घराच्या दारात उभी होती, हातात एक छोटी बॅग, डोळ्यामध्ये अश्रू, आणि समोर तिचा सक्का भाऊ प्रकाश. प्रकाश रागाने ओरडत होता, ताई, आता हे घर माझं आहे. तुला इथे राहायचं असेल, माझ्या अटींवर राहावं लागेल. माया शांतपणे म्हणाली, प्रकाश, मी तुझ्याकडून घर मागत नाही. फक्त बाबांनी मरताना सांगितलेली गोष्ट पूर्ण करायला आली आहे. प्रकाश उपासाने हसला. बाबा जाऊन 10 वर्ष झाली. आता कोणाला काय आठवतंय? मायाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तुला आठवत नसेल, पण मला सगळं आठवतं. प्रकाशने दार बंद केलं. माया काही क्षण त्या दाराकडे पाहत राहिली आणि मग हातातील बॅग घेऊन ती निघून गेली. पण प्रकाशला अजिबात कल्पना नव्हती की त्या दिवशी त्याने ज्या बहिणीला घरातून बाहेर काढलं ती पुढची 10 वर्ष त्याच्यासाठी एक गुपित जपत होती. प्रकाश आणि माया 2 भावंड. वडील लहान शेतकरी, आई घरकाम करायची. घरची परिस्थिती साधारण. प्रकाश लहानपणापासून हट्टी होता. माया मात्र खूप समजूतदार. वडील शेतातील काम करून थकून आले की माया पाणी द्यायची. आई आजारी पडली की घर सांभाळायची. प्रकाशच्या शाळेची फी भरायला पैसे कमी पडले की मायाने स्वतःच्या कॉलेजची फी पुढे ढकलायची. एकदा प्रकाशला शहरातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजची फी खूपच होती. वडील म्हणाले, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. माया काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ती शहरामध्ये गेली. तिने स्वतःच्या लग्नासाठी आईने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि प्रकाशची फी भरली. प्रकाशला मात्र हे कधीच कळलं नव्हतं. तो फक्त एवढंच समजत होता, बाबांनी माझी फी भरली. काही वर्षांनी प्रकाश मोठा झाला. शहरामध्ये नोकरी मिळाली. लग्न झालं. मायाचंही लग्न झालं. दोघांचे संसार वेगवेगळे झाले. वडील वृद्ध झाले. आई आजारी पडली. माया वारंवार माहेरी यायची, आईची सेवा करायची. पण प्रकाश शहरात असल्यामुळे त्याला फारसं जमायचंच नाही. आईच्या शेवटच्या दिवसात माया तिच्या जवळच होती. आईने मरताना मायाचा हात धरला आणि म्हणाली, तुझा भाऊ जरा रागीट आहे, पण मनाने वाईट नाही. त्याची काळजी घे. माया हसली. आई, मी कायम त्याची काळजी घेईन. आईने डोळे मिटले. काही महिन्यांनी वडीलही गेले. मृत्यूपूर्वी त्यांनी मायाला एक छोटी लोखंडी पेटी दिली होती आणि सांगितलं होतं, ही पेटी प्रकाशला माझ्या 10व्या पुण्यतिथीच्या दिवशी दे. माया म्हणाली, बाबा, आत काय आहे? वडील फक्त म्हणाले, वेळ आल्यावर त्याला कळेल. वडिलांच्या मृत्यूनंतर घराचा प्रश्न निर्माण झाला. प्रकाश म्हणाला, मी शहरामध्ये असूनही या घराचा खर्च केला. माया म्हणाली, मला घर नको. बाबांची आठवण म्हणून हे घर राहू दे. प्रकाशला मात्र घर विकायचं होतं. गावात घराची किंमत वाढली होती. एका बिल्डरने चांगली ऑफर दिली. मायाने विरोध केला. प्रकाश, हे घर विकू नकोस. बाबांनी शेवटच्या दिवसापर्यंत हे घर जपलं. प्रकाश चिडला. ताई, तू आता माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस. तुला तुझा वाटा हवा असेल तर घे, पण माझ्या घरात येऊन मला शिकवू नकोस. माया शांत झाली. तिने फक्त एवढंच म्हटलं, मला काही नको, आणि ती निघून गेली. 10 वर्ष गेली. प्रकाशने घराची डागडुजी केली, व्यवसाय वाढवला, पैसा कमावला. पण त्याचा मुलगा अथर्व मात्र वडिलांपासून दूर होत गेला. अथर्व कॉलेजला गेला. त्याला संगीताची आवड होती, पण प्रकाश म्हणायचा, संगीत करून कुणी मोठं होत नाही, बिझनेस शिक. दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. एक दिवशी अथर्व घर सोडून निघून गेला. त्याने वडिलांना एकच मेसेज केला, मला माझं आयुष्य स्वतः जगायचं आहे. प्रकाश संतापला. जा, मला तुझी गरज नाही. अथर्व निघून गेला. पण काही महिन्यांनी प्रकाशला कळलं, अथर्व संगीत क्षेत्रात काम करत आहे. त्याला चांगलं यश मिळत आहे. प्रकाशला मात्र मुलाचा अभिमान वाटत होता. फक्त अहंकारामुळे तो ते मान्य करत नव्हता. एके दिवशी प्रकाशला अचानक छातीत दुखू लागलं. रुग्णालयात तपासणी झाली. डॉक्टर म्हणाले, हृदयावरती मोठा ताण आहे, ऑपरेशन करावं लागू शकतं. प्रकाशच्या पत्नीने मुलाला फोन केला. अथर्व लगेच आला. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये वडील आणि मुलगा समोरासमोर आले. प्रकाशने मान खाली घातली. तू आलास? अथर्व म्हणाला, तुम्ही माझे बाबा आहात. राग असला तरी नातं संपत नाही. हे ऐकून प्रकाशच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऑपरेशनची तारीख ठरली. त्याच रात्री प्रकाशच्या पत्नीला एका जुन्या कपाटात एक कागद सापडला. तो वडिलांच्या जुन्या कागदपत्रांमध्ये होता. त्यावर लिहिलं होतं, मायाला द्यायचं. प्रकाशला मायाची आठवण झाली. 10 वर्षात त्याने तिच्याशी नीट बोललंच नव्हतं.
त्याने तिचा नंबर शोधला, फोन केला. नंबर बंद होता. मग त्याने तिच्या गावातील जुन्या शेजाऱ्याला फोन केला. शेजाऱ्याने सांगितलं, माया आता या गावामध्ये राहत नाही. ती शहरामध्ये राहते. पण तिने तुमच्याबद्दल कधीही वाईट बोललं नाही. प्रकाश काहीच बोलला नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी रुग्णालयाच्या खोलीत एक अनोळखी तरुण आला. हातामध्ये एक छोटी लोखंडी पेटी होती. प्रकाशने विचारलं, तू कोण? तो म्हणाला, मी मायाचा मुलगा. प्रकाश स्तब्ध झाला. अथर्वला तर मी ओळखतो. तरुण हसला. मी अथर्व नाही, माझं नाव निखिल आहे. माझी आई माया. प्रकाशच्या डोळ्यात अश्रू आले. माया कुठे आहे? निखिल काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आई येऊ शकली नाही, ती 3 वर्षापूर्वीच गेली. प्रकाशच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काय? तू मला हे आधी का सांगितलं नाहीस? निखिल म्हणाला, आईने सांगितलं होतं, मामांना कधीही त्रास देऊ नकोस आणि ही पेटी त्यांना योग्य वेळ आली तेव्हा दे. प्रकाशने पेटीकडे पाहिलं. त्याच्या हाताला कंप सुटला. 10 वर्षापूर्वी वडिलांनी दिलेली पेटी आज त्याच्या बहिणीचा मुलगा घेऊन आला होता. त्याने पेटी उघडली. आत काहीतरी जुनी कागद होते. आईच्या बांगड्यांची पावती, प्रकाशच्या कॉलेजच्या फीच्या पावत्या आणि एक पत्र. पत्राच्यावर लिहिलं होतं, माझ्या लहान भावासाठी. प्रकाशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. प्रकाश, कदाचित हे पत्र तुला कधीच मिळणार नाही, पण बाबा म्हणाले होते की योग्य वेळ आल्यावर तुला सगळं सांग. तुला आठवतं का, तुझ्या कॉलेजची पहिली फी भरण्यासाठी पैसे नव्हते. बाबांनी सांगितलं होतं की तुला गावातच शिकावं लागेल, पण तू रडत म्हणालास, मला मोठं व्हायचं आहे. त्या दिवशी मी माझ्या लग्नाच्या बांगड्या विकल्या, तुझी फी भरली. तुला मी कधी सांगितलं नाही, कारण बहीण भावाकडून उपकाराची परतफेड मागत नाही. बाबांनी मला सांगितलं होतं की घर तुझ्या नावावर करू. मी हो म्हटलं. मला घर नको होतं. मला फक्त तू माझा भाऊ म्हणून माझ्यासोबत राहावास असं वाटत होतं. पण ज्या दिवशी तू मला घरातून बाहेर काढलं त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. पण राग आला नाही, कारण आईने जाताना सांगितलं होतं, तुझा भाऊ मनाने वाईट नाही, म्हणून मी तुझ्यावर कधीच राग धरला नाही. ही पेटी तुला देताना फक्त एक गोष्ट सांगायची आहे. घर तुझा असू शकतं प्रकाश, पण माझ्या आयुष्यात तू माझा भाऊ होतास, आहेस आणि कायम राहशील. जर कधी तुला माझी आठवण आली तर घराच्या मागच्या अंगणात आपण लहानपणी लावलेलं त्या आंब्याचं झाड पहा. तिथे माझं बालपण आहे. तुझी ताई. प्रकाश पत्र छातीशी धरून रडत होता. निखिल शांत उभा होता. प्रकाश म्हणाला, तुझ्या आईने मला कधीच माफ केलं नाही असं मला वाटत होतं. निखिल हसला. आई रोज तुमच्यासाठी प्रार्थना करायची. ती म्हणायची, माझा भाऊ सुखी असला पाहिजे. प्रकाशला स्वतःचीच लाज वाटली. ज्या बहिणीला त्याने घरातून हाकललं ती मृत्यूपर्यंत त्याच्यासाठी प्रार्थना करत होती. दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं. प्रकाशला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वी त्याने डॉक्टरांना एकच विनंती केली, माझं ऑपरेशन झाल्यावर मला माझ्या बहिणीच्या मुलाला भेटायचं आहे. ऑपरेशन यशस्वी झालं. काही दिवसांनी प्रकाश गावाकडे गेला. 10 वर्षांनी पहिल्यांदा त्यांनी त्या जुन्या घराचं दार उघडलं. घर तसंच होतं. भिंतीवर आईचा फोटो, वडिलांची खुर्ची आणि मागच्या अंगणात एक मोठं आंब्याचं झाड. प्रकाश त्या झाडाखाली बसला. त्याने डोळे बंद केले आणि हळू आवाजामध्ये म्हणाला, ताई, तू जिंकलीस. मी घर जिंकलं, पण तुझ्यासारखी बहीण हरवली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात निखिलने त्याच्या हातात एक छोटा कागद ठेवला. आईने मला हा शेवटचा कागद दिला होता. प्रकाशने उघडला. त्यावर फक्त एक वाक्य होतं, माझ्या भावाला सांग माझ्या वाटेचं घर त्याने ठेवावं, पण त्याच्या मनात माझ्यासाठी एक कोपरा ठेवला असेल तर मला तेच पुरेसं आहे. प्रकाशने कागद डोळ्याला लावला आणि पहिल्यांदाच त्याला जाणवलं, नाती संपवायला मोठ्या भांडणाची गरज नसते. कधीकधी एक चुकीचा शब्द पुरतो आणि नातं वाचवायला फक्त एकदा मला माफ कर म्हणणं पुरेसं असतं. म्हणून तुमच्या आयुष्यात एखादी बहीण, भाऊ, आई किंवा वडील तुमच्यावर रागावले असतील तर अहंकार बाजूला ठेवा, कारण पैसा पुन्हा कमावता येतो, घर पुन्हा विकत घेता येतं, पण एकदा निघून गेलेला माणूस पुन्हा भेटेलच याची खात्री नसते. धन्यवाद. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.